नमस्कार गाईज, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला आमच्या 3 वर्षाच्या गणेश चतुर्थीचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्या तुम्ही पूर्ण पहा. ओंकार स्वरूपाला खूप हौस होती गणपती बाप्पा आणायची. ते सारखे सांगत होते, मम्मी आम्हाला गणपती बाप्पा पाहिजे म्हणून. त्यांना गणपती बाप्पाची खूप ओढ होती. त्याच्या या हौसेमुळे आम्ही गणपती बाप्पा आणायला लागलो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच आम्हाला ओंकार झाला, म्हणून आम्ही ओंकारचे नाव देवाच्या नावावरूनच ठेवले. म्हणून आमची इच्छा होती गणपती बाप्पा आणायचा म्हणून. हा पहिल्या वर्षाचा गणपती बाप्पा आहे. तेव्हा आम्ही व्हिडिओ काढले नव्हते. लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही घरातल्या घरात गणेश उत्सव साजरा केलेला. पहा आमचा हा छोटासा परिवार आणि आमच्या परिवारामधला हा छोटासा गणपती बाप्पा. पुढे मी दुसऱ्या गणेश चतुर्थीची व्हिडिओ दाखवते. आमच्या घरात अशा प्रकारे दुसऱ्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि गणपती बाप्पा मखरामध्ये विराजमान झाले. ही मकर मी स्वतःच बनवते. तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला मकर कशी वाटली ती. आमच्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले की घरात नवीन चैतन्य निर्माण होते. सुमरांचा माला विभूतीचे उधळण शिंकंठनी आळसा शंकर शोभे उन्मावे हरा. जय देव जय देव शंकरा मी शंकरा आरती वाळू आरती वाळू जय देव देवी जयच्या सागर मंथन पै केले त्यामध्ये अवचित हळाचा पडले ते तू वाचुपाने नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव शंकरा हे माऊली रे माझे माऊली रे. निग्रावरी कर देवली वाट पाहिजे. हरिण गणन डोळ्यान पाहिलो परजे प्रेमानंद आनंद भोजन वाढ तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्वं हरि वाचा वचन करावा करुणे यज्ञं सर्वं नारायणाची समर्पण अश्वं केशवं नाम नारायण श्रीदेव माधव पिता वल्लभ जनकी हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे मोरया सदा सर्वदा योग तुझा तुझे कारी देव माझा परावा वेशू प्रभू भगवंता रघुराय राम गणेश आता जय मोरया मोरया निवासकाले तुझीच सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे सरकार तुझ्या कोटी जय जय मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मोरया उंदीर मामा की जय.
जेव्हा आम्ही पहिला गणपती आणला तेव्हा लॉकडाऊन होते म्हणून आम्हाला एवढे नाचायला भेटले नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या गणपतीत म्हणजे यावेळी आम्ही खूप नाचलो, खूप मज्जा केली आणि खूप जागरण केले. आम्हाला सगळ्यांना नाचण्याची खूप हौस आहे. सगळ्यांनाच हौस असते. आम्हाला 1.5 दिवसात जितका आनंद घेता येईल तितका आम्ही आनंद घेतो, मनसोक्त नाचतो. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे पहिल्याच दिवशी जागरण असते, त्यामुळे आम्ही सगळी जागरणाला रात्रभर जागतो, रात्रभर नाचतो आणि खूप मज्जा करतो. तुम्ही पाहतच आहात आम्ही किती नाचतोय ते. मला सण समारंभ साजरे करायला खूप आवडतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे ही व्हिडिओ माझी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा प्लीज गाईज. मी खूप मेहनत करते कारण तुम्हाला चांगले व्हिडिओ मला दाखवता यावेत म्हणून. मी व्लॉग बनवायला नवीनच सुरुवात केले, त्यामुळे माझं काय चुकत असलं तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि मला सहकार्य करा. प्लीज गाईज ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. मी खूप मेहनत केले व्हिडिओ बनवायला, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. या व्लॉगमध्ये मी 3 वर्षाच्या व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले आहेत, म्हणून तुम्ही नक्की पहा. आम्ही सगळ्याजणी किती मस्त नाचतोय ते. आमच्या आई पहा किती सुंदर फुगड्या खेळत होत्या. सगळ्यांशी फुगड्या खेळून मला चक्कर यायला लागली वाटतं. पहा आम्ही किती मस्त फुगड्या खेळतोय. पहा माझा बाप्पा किती गोड दिसतोय, तो किती सुंदर वाटतो. त्यामुळे घरात चैतन्य आणि हर्ष निर्माण झाले आहे. पहा स्वरूपा आणि विधी कशी बाप्पाची पूजा करायला बसल्यात, त्या कशी पूजेची त्यांची तयारी चालले. माझ्या बाप्पाचे रूप किती खुलून आलेले आहे, किती सुंदर दिसतोय माझा बाप्पा. आणि या दोघी मस्त तयारी केले बाप्पासाठी. पहा दोघी किती गोड दिसतात, ते मस्त बसल्यात. खेळा फुगडी, खेळा फुगडी. बाबू यू डोंट नो हाऊ टू प्ले फुगडी.
विधी पहा, गणपती बाप्पाच्या पाया पडते, कशी क्यूट दिसते ती. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी बाबू बसला बाप्पा बाबू इथं बसून फोटो काढतो. आम्ही असायला नाही तिकडे कसं केलं असं केलं बंद केलं. मोरया रे बाप्पा. ए पाय पडून घ्या. गाडी वर आता चालत स्विमिंग पूल नाही तो शी वॉटर आहे ओनली बाप्पा हो गया आरती तिथं घराचीच आहे ना. यादीला ना मी काय देवाचं कापूरला बाबू कापूरला बाबा माझ्या फ्रेंड बनणार. काय काय बाबा माझे फ्रेंड माझे कोणीच नाही फ्रेंड. शिया शिया आहे बहिणीशी आहे. म्हणजे बहिणी मग ती बहिणीच आहे ना तुझी बहीण असं नाही बोल तुझी बहीण आहे ती बहिणी आहे. गणपती बाप्पा घेता का जरा तुला माहितीये नाही आपलं तुला आपला कुठं नाही नाही एक शूटिंग घ्यायला शूटिंग ठीक आहे साहिल आहे पाण्यात कानात सांग अभ्यास चाललंय ना कोरोना घेऊन खाली बसून टच कर खाली बस
अशा प्रकारे आमचे गणपती विसर्जन झालेले आहे. लगेच मी तुम्हाला गेल्या वर्षांचे गणेश चतुर्थीचे व्हिडिओ दाखवते. हा आमचा गेल्या वर्षांचा गणपती बाप्पा आहे. गेल्या वर्षी पण आम्ही गणेश चतुर्थीला खूप मज्जा केली. आता मी गेल्या वर्षांचे गणेश जयंतीचे व्हिडिओ दाखवते. तर पहा, ओमकारच्या मित्रांनी आणि मी मिळून आम्ही डेकोरेशन पूर्ण केले. सगळ्यांनी मला मदत केली, त्यामुळे मस्तच डेकोरेशन झाले गेल्या वर्षाचे. तर यंदा कसे डेकोरेशन असेल ते तुम्ही पहा. कोणते पण सण असू दे, ओमकार, स्वरूपा आणि ओमकारचे मित्र मला सर्व कामात मदत करतात. डेकोरेशन वगैरे सगळं करायला मदत करतात नेहमी. पहा, आम्ही मिळून किती मस्त डेकोरेशन केलं आहे. खूप मज्जा वाटली. मी आधी सर्व रेडी करून ठेवलेलं, कारण घाई व्हायला नको म्हणून. आणि नंतर आम्ही ते नीट चांगल्या प्रकारे लावलं. खूपच छान सुंदर असे डेकोरेशन झालेले, खूपच मस्त वाटत होते. आणि आता बघूया आपण पुढे आम्ही गणेश जयंतीला काय काय मज्जा करतोय, कसं साजरं करतोय, गणपती बाप्पाचे कसे आगमन होते ते पाहूया आपण पुढे. दरवर्षी आम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते. यंदाही गणपती बाप्पाची वाट आम्ही आतुरतेने पाहत आहोत. आता मी इथे जुगार मांडले. पहा, गणपती बाप्पाचे रूप किती खुलून आले आहे. ते बाप्पा माझा किती सुंदर दिसतोय. खरोखरच मला खूप आतुरता लागले बाप्पाच्या आगमनाची. कधी एकदाशी गणपती येतात असे वाटते. माझा बाप्पा किती गोड दिसतोय, किती सुंदर दिसतोय. पहा, आता आम्ही गणेश चतुर्थीला किती मज्जा करतात ते पाहूया. आम्ही कशा प्रकारे सण साजरे करतात ते पहा. चंदनाची उठी कुंकेश्वरा हिरे जणी मुकुट सोबत बरा पुढे करणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती तसे माझे मन कामना. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. त्याला आम्ही खूप नाचतो, खूप मज्जा करतो गाईज. पहा, आमच्या घरातली किती एन्जॉय करतात, खूप खुश असतात आणि सगळी एकत्र येतात म्हणून वेगळाच आनंद मिळतो. आम्ही खरोखरच खूप मज्जा करतो. तुम्ही पहा, गणेश चतुर्थीला आम्ही काय काय मज्जा करणार आहे ते आम्हाला पण माहीत नाही, पण पुढे पाहूया आम्ही काय काय करतोय ते. सगळी एकत्र आल्यावर मज्जा तर येईलच. त्यामुळे आम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ लागले.
आता थोडेच दिवस राहिलेत गणेश चतुर्थीला. लवकरच गणपती बाप्पा येतील, म्हणून आम्ही गणेश चतुर्थीच्या सर्व तयाऱ्या सुरू केल्या. साफसफाई करायला सुरुवात केली, शॉपिंग करायला सुरुवात केली. आमच्याकडे 1.5 दिवसासाठीच गणपती बाप्पाचे आगमन होते, पण मन एकदम प्रसन्न होते आणि खूप खूप आम्हाला आनंद वाटतो. मोठ्यांप्रमाणे लहान मुलंही आमच्याबरोबर खूप नाचतात, खूप गाणी म्हणतात. खूप खूप बरं वाटतं आम्हाला. आता थोडेच दिवस राहिलेत गणेश चतुर्थीला. थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होईल. गणेश चतुर्थीसाठी आम्ही खूप काही गोष्टी ठरवल्या आहेत. आता पाहू आपण पुढे कोणकोणत्या पूर्ण होतात त्या. गेल्या वर्षी आम्ही खूप रात्रीपर्यंत नाचत होतो, खूप जागरण केले. पहा आम्ही नाचण्यात किती मग्न झालो ते. दिवस पटकन निघून जातात, पण आठवणी मात्र अशा कायम राहतात. म्हणून मला हे क्षण असेच जोमलून ठेवायचे आहेत. प्लीज गाईज माझी पूर्ण व्हिडिओ पहा, तरच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यात आनंद वाटेल. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पुढे पाहालच आम्ही गणेश चतुर्थी कशी साजरी केली ती. गणेश चतुर्थीसाठी मी खूप काही गोष्टी ठरवल्या आहेत, पण पाहूया आपण त्या पूर्ण होतात का. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्यामुळे पहिल्याच दिवशी जागरण असतं. जागरणाच्या दिवशी आम्ही खूप जागतो, खूप नाचतो. पहा आम्ही किती नाचतोय ते. आणि नाचून नाचून आमचे पाय पण दमत नाही. तसे नाचायला गेलं तर पाय दमाला होतात, पण आता बाप्पाच्या आनंदात आम्हाला म्हणजे कसलंच भान राहिलं नाही. आम्ही म्हणजे एकदम आनंदात खुश होऊन नाचतोय. स्वरूप आणि विधी पण किती मस्त फुगड्या खेळतात. त्यांना जमत नाही, पण त्या खेळण्याचा प्रयत्न तर करतात. मस्त जोडी जमले दोघींची, मस्त फुगड्या खेळतात. जशा मोठ्या होतील तशा शिकतील त्या फुगडी खेळायला. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा असतो, म्हणून आम्ही रात्रभर जागरण करतो, खूप नाचतो, खूप फुगड्या खेळतो, मज्जा करतो. आणि सगळी गणेश जयंतीच्या निमित्ताने सगळी एकत्र येतात. सगळी मिळून आम्ही खूप खूप फुगड्या खेळतो. पहा गाईज आम्ही किती फुगड्या खेळतोय, तो खूप एन्जॉय करतो आम्ही. आता यंदाही आम्ही अशीच मज्जा करणार आहे. माझ्या सासरची आणि माहेरची माणसं सगळी एकत्र येतात आणि आम्ही सगळी एकत्र मिळून जागरण करतो आणि खूप एन्जॉय करतो. आणि जागरणाला आम्ही वेगवेगळ्या डिशही बनवतो. त्या मी दाखवल्या नाही, कारण नाचण्याचंच आम्ही व्हिडिओ घेतल्यात. डिश काय काय बनवले त्याचे व्हिडिओ तर घ्यायचे राहिलेतच. गणपती बाप्पालाही वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवतो. सगळी मिळून मला खूप मदत करतात कामात, त्यामुळे घरात एक प्रकारचे उल्हासमय वातावरण निर्माण होते. पहा तुम्ही किती सगळीजण खुश आहेत. व्हिडिओ काढण्याची पूर्ण जबाबदारी ओमकारवर असते. पहा ओमकार कसा व्हिडिओ काढतोय ते. मी सगळ्यांची गेलो. पाय पण नाही वाजत. स्वरूपाला बघा किती फुगडी खेळायला आवडते.
बाप्पा निघाले घरी जायला. बाप्पाला निरोप देताना मन खूप घट्ट होते. मग पुढचा वर्ष कधी येतोय ती वाट पाहायला आम्ही सुरुवात करतो. बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पाला निरोप देताना असं बोलावंसं वाटतंय, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. अशा प्रकारे आम्ही बाप्पाचा निरोप घेतला आणि बाप्पा घरी जायला निघाले. आणि यंदा आम्ही गणपती बाप्पाच्या आतुरतेने वाट पाहतोय. बाप्पाला निरोप देताना स्वरूपा पहा कशी रडते ती. आणि यंदा पुन्हा वाट पाहते ती बाप्पाच्या आगमनाची. रोज मला विचारते बाप्पा कधी येतील, पप्पा कधी येतील. मी तिला सांगते का आता लवकरच येतील, 19 तारखेला बाप्पा. लहान मुलांचं एक कौतुक वाटतं, त्यांना पण बाप्पाची किती आतुरता असते. निरोप देताना पहा स्वरूपा किती रडते ती. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय गाईज, बाय.